नाथ महाराज असं म्हणतात, सूर्य उगवला प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. कुठल्याही देवाच्या दर्शनाला न जाणारा, कुठल्याही मंदिरात न जाणारा एकनाथ महाराजांचा विचार सूर्याला नमस्कार करतो. कारण सूर्य हा सगळ्या ग्रहामध्ये मोठा आहे. सूर्य हा पृथ्वीचा पोशिंदा आहे. सूर्यावरती सगळ्या प्रकारची सृष्टी, चराचर सृष्टी सूर्यावरती चाललेली आहे. आणि हे चांगलं असताना ते मध्येच ओरडतात. ते शब्द पहा कसे आहेत. कोणाला सांगू विंचू चावला, काय मी करू विंचू चावला, अग ग ग ग विंचू चावला. आजच आपण पुष्प क्रमांक जे आहे ते 1349 आणि आज चे प्रमुख वक्ते तुम्हा आम्हा सर्वांच्या परिचयाचे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर दिवा बागुल सर, मुख्य संयोजक धम्म अभियान समिती महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय प्रवचनकार पुणे. प्रथमतः मी सरांना खूप खूप जय भीम नमो बुद्धाय करतो. आणि आजचा त्यांचा खरंच विषय जो आहे, आजचा खूप महत्वपूर्ण असा विषय आहे. कारण अतिशय महत्वपूर्ण विषय त्यांचा संत एकनाथ समतेसाठीचा संत संघर्ष हा महत्वपूर्ण विषय आपण संतवाणी या दर बुधवारी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण हा संतवाणी घेत असतो. तर आणि मी त्यांना विनंतीही करतो की आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय दिवा बागुल सर यांनी या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला खऱ्या अर्थानं मानवतेचा संदेश देणारे सर्व संत, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, क्रांतीची सुरुवात ज्यांनी आपल्या घरातून केली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना वंदन करतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संस्थेच्या द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, संस्थेच्या तृतीय अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन करतो. संस्थेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही कार्याला निश्चितच प्रणाम करतो. आपण या ठिकाणी लांबून या विषय ऐकण्यासाठी आपण उपस्थित आहात. बहुजन हिताय संस्था, संविधान विश्लेषण समिती आणि द्वारकामाई संस्था या तीनही संस्थांचे पदाधिकारी यांनाही विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या विषयाला सुरुवात करत असताना मी मुकेशचं विशेष अभिनंदन करेल. अभिनंदन अशासाठी की त्यानं गेल्या 2 आठवड्यापूर्वी मला या विषयाची कल्पना दिली. मी त्यावेळेला मुकेशला असं सांगितलं की सर्व संत आपण जेव्हा अभ्यासणार आहोत तर
त्याच्याही अगोदर एक कार्यक्रम होणं आवश्यक होतं आहे, की संत कोणाला म्हणावं? संतांना का गरज भासली त्यांना त्यांच्या साहित्य निर्मितीची? सर्व जे महामानव आहेत आपले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून तर गाडगे बाबांच्या पर्यंत, आपले छत्रपती शिवरायांपासून तर फुल्यापर्यंत, हे जे महामानव आपापले विचार घेऊन ज्या समाजाची खऱ्या अर्थानं धुरा ज्यांनी वाहिली, या सर्व महामानवांना का असं वाटलं की आपण प्रबोधन करावं, आपण सामाजिक क्रांती करावी? दुसरी गोष्ट, या संपूर्ण महामानवांच्या क्रांतीमध्ये संतांची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. परंतु इथल्या व्यवस्थेने संतांना जेव्हा त्यांच्या ठराविक जातीमध्ये कोंबलं, त्यामुळे संत एका ठराविक समाजाची मालकी झाली की काय, अशी परिस्थिती आपल्याला दिसते. परंतु ते तसं नाहीये. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूक नायक आपण पाहिला असेल. संत तुकोरामांच्या अभंगाच्या ओळी त्याच्यामध्ये विशेष असायच्या. प्रत्येक दिवशी एक अभंगाच्या 2 ओळी त्याच्यामध्ये असायच्या. नाथांनाही त्यांनी विरोध नाही केला बाबासाहेबांनी. बाबासाहेबांच्या 1-2 भाषणामध्ये बाबासाहेबांनी थोडसा एकनाथांच्या भाषणाचा एका ठिकाणी उल्लेख केलेला आहे. एकूणच हे सगळे संत जे होते, मुळात आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे. मी त्याचं मुद्दाम तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो. खरं तर सिद्धार्थाला कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. सिद्धार्थाकडे काय नव्हतं असा प्रश्न विचारला तर तो वेडेपणा ठरेल. सिद्धार्थ हा भविष्य काळातला युवराज होता. सिद्धार्थाकडे सर्व सुखसोयी हात जोडून उभ्या होत्या. 2-3 महाल होते, राजवाडे होते, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या. तरीही त्याला असं का वाटलं की माणसांच्या सुखाच्या शोधासाठी मला बाहेर पडायचंय? आता त्यावेळेला तत्कालिक कारण घडलं रोहिणी नदीचं पाणी, हा महत्वाचा भाग आहे. पण माणसांना मारून जर मला पाणी मिळत असेल तर त्या लढाईला तरी अर्थ आहे का? असा काहीसा विचार सिद्धार्थांच्या मनात आलेला आहे. आणि शेवटी त्यांनी सगळं ऐश्वर्य सोडून त्यांनी शाक्यांच्या नगरीमधून बाहेर पडायचा विचार केलेला आहे, हे आपल्याला माहित आहे. जेव्हा ते बिंबिसार राजांना भेटले, अर्थात स्वतःहून भेटले नाही, परंतु बिंबिसार राजाला कोणीतरी सांगितलं की आपल्या बागेमध्ये, आपल्या परिसरामध्ये एक हुशार दिसणारा माणूस, सुंदर दिसणारा माणूस, कोणीतरी एक अवली आहे आणि तो इथे आलेला आहे. जेव्हा बिंबिसार राजा सिद्धार्थांना भेटायला गेलेत, त्यांनी ओळखलं माझ्या मित्राचा हा मुलगा आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये त्या दोघांची प्रश्नोत्तर आणि बिंबिसार राजाला सिद्धार्थानं दिलेलं उत्तर हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मला फक्त एवढं सांगायचंय की जेव्हा बिंबिसार राजा असं म्हणतो की जर तुझं घरामध्ये भांडण झालं असेल किंवा घरात तिकडे तुझा शाक्यांच्या नगरीमध्ये तुझं मन लागत नसेल तर माझ्यातलं अर्ध राज्य मी तुला देतो, पण तू घर सोडू नकोस. तेव्हा सिद्धार्थानं त्यांना दिलेलं उत्तर सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. एवढं उत्तर सांगणार नाही, पण सिद्धार्थ जेव्हा असं म्हणतात की हे राजन, मी आता याच्यापैकी सगळं सोडलेलं आहे, मला कुठल्याही प्रकारच्या आमिषाची,
कुठल्याही प्रकारच्या धन दौलतीची, कुठल्याही प्रकारच्या ऐशो आरामाची आणि कुठल्याही प्रकारच्या संपत्तीची मला आता आसक्ती राहिलेली नाही. त्यामुळे तुम्ही मला काहीही जरी दिलं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. एवढा पराकोटीचा त्याग सिद्धार्थाला का करावासा वाटला? याचं उत्तर आहे, सिद्धार्थ अस्वस्थ होता. लक्षात घ्या, सिद्धार्थ अस्वस्थ होता कारण त्याच्या समोर त्याला दिसत होतं की धर्माच्या नावाखाली माणसाचं शोषण केलं जातंय. सिद्धार्थ अस्वस्थ होता कारण त्याला दिसत होतं की धर्माच्या नावाखाली पशूंचा बळी दिला जातोय. सिद्धार्थ अस्वस्थ होता कारण त्याला दिसत होतं की धर्माच्या नावाखाली माणसांचं आर्थिक शोषण केलं जाते. सिद्धार्थ अस्वस्थ होता कारण त्याला जाणवत होतं, त्याला दिसत होतं की धर्माच्या नावाखाली माणसांच्या स्वातंत्र्याचा खून केला जातोय. सिद्धार्थ अस्वस्थ होता कारण त्याला दिसत होतं की धर्माच्या नावाखाली माणसांमध्ये भेद निर्माण केले जातात, माणसामध्ये जात निर्माण केली जाते, माणूस माणसापासून दूर जातोय, माणूस सगळ्या स्वातंत्र्यापासून दूर गेलेला आहे. सिद्धार्थ फुकट नाही बाहेर पडला, तो अस्वस्थ होता या सगळ्या कारणानं, म्हणून तो बाहेर पडला. आणि सिद्धार्थानं बुद्ध झाल्याच्या नंतर तथागतांनी जे काही 84,000 स्कंद आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत, अभिधम्म पिटक, विनय पिटक, सुत्त पिटक, याच्यामध्ये त्याची विभागणी नंतर केलेली आहे. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 2च होते, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. भविष्य काळातल्या काही सुखसोयी त्यावेळेला केल्या की विनय पिटक आणि अभिधम्म पिटक याच्यातून काही सूत्र, काही सुत्त बाजूला केले आणि सुत्त पिटक हा ग्रंथ तयार झाला. आता महत्वाची गोष्ट, मला मूळ विषयाकडे वळायचंय की सिद्धार्थानं, अर्थात भगवान गौतम बुद्धांनी, आता सिद्धार्थ राहिला नाही, आता मी बुद्धाबद्दल बोलणार आहे. बुद्धांनी जेव्हा त्यांच्या विचाराचं जेव्हा दान द्यायला सुरुवात केली, तेव्हा आपल्या सगळ्यांना हे माहित आहे की भगवान बुद्धांनी त्यांचा जो विचार मांडलेला आहे, हा विचार लोकभाषेमध्ये मांडलेला आहे. हे सगळं, हे या शब्दावर जरा लक्ष द्या की भगवान बुद्धांनी त्यांचा विचार हा लोकभाषेमध्ये मांडलेला आहे. मग त्यावेळीची लोकभाषा कोणती? तर अर्थात पाली. आणि भविष्य काळासाठी भगवान बुद्धांना हेही सांगून ठेवले की या धम्माच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे, हे ज्ञान दुसऱ्याला देताना त्याला समजेल अशा भाषेमध्ये ते ज्ञान द्यायला हरकत नाही. नव्हे तर त्याच भाषेत द्यावं जेणेकरून त्याला ते समजेल. आणि 2-2.5 हजार वर्षाचा या कालावधीचा जर आपण विचार केला तर भगवान बुद्धांचा जो विचार आहे, आता तो विशेषतः सुरुवातीच्या काळात जे 2 गट आपल्यात पडले, महायान आणि हीनयान. महायानाच्या काही गोष्टी जर आपण पाहिल्या, मग त्यांच्या काळात काय त्यांनी केलं या जर गोष्टी पाहिल्या, मग त्यांच्याच काळामध्ये या नाथांची कशी निर्मिती झालेली हे जर पाहिलं, नाथांनी त्यांचा प्रचार आणि प्रसार त्यांच्या भाषेत केला हे जर पाहिलं, नाथांच्या नंतर म्हणजे त्या नवनाथांच्या नंतर पुढची जी पिढी आहे त्यांनी ते सगळे कल्याणकारी विचार जे आहेत हे माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. पण तत्पूर्वीच लक्षात घ्या, तत्पूर्वीच एक महत्वाचं काम इथल्या व्यवस्थेने केलं. अर्थात ते महत्वाचं माझ्या दृष्टिकोनातून असंसाठी आहे की ते चुकीचं होतं, म्हणून मी त्याला महत्वाचं म्हणतो की त्यांच्या त्या गोष्टीमुळे या देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, संतांना आपला
संपूर्ण विचार बदलावा लागला. मग भगवान बुद्धाचा जो विचार आहे, कारण भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे की लोकांना समजेल अशा भाषेमध्ये माझा धम्म तुम्ही घेऊन जा. चरत भिकवे चारिकम, हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणून या देशामध्ये वेगवेगळ्या संतांना निर्माण व्हावं लागलं, कारण भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर सुद्धा, आणि आजही तसं पाहिलं तर कमी अधिक प्रमाणात, ज्या काळजीने सिद्धार्थानं घर सोडलं, ज्या कारणानं तो अस्वस्थ झाला होता, तशीच अवस्था नंतर भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर सुद्धा आणि सम्राट अशोकानं हा धम्म शुद्ध करून आपल्याला दिल्यानंतर सुद्धा ही गोष्ट अशीच चालू होती. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की त्या त्या कालामध्ये, त्या त्या वेळेनुसार, त्या त्या एका कालखंडामध्ये काही विचारवंत निर्माण झाले. त्यांनी आपला व्यक्तिमत्व, समाजाचं व्यक्तिमत्व, समाज सुधारण्याचं काम ज्या पद्धतीने त्यांनी करायचा प्रयत्न केला, आणि सगळे संत जे आहेत, या सगळ्या संतांनी भगवान बुद्धाच्या संपूर्ण नीतिमत्तेचा, त्यांच्या शिलाचा, मुळात त्यांच्या धम्माचा, जो कल्याणकारी धम्म आहे, त्या धम्माचा वारसा हा प्रत्येक संतांनी घेतलेला तुम्हाला जाणवेल. तुम्ही कुठलेही संत घ्या, भगवान बुद्धाच्या कुठल्या तरी एका तत्वामध्ये ते आहे तसं सापडतं. आणि म्हणून जसं भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की माझा धम्म तुम्ही त्या त्या काळातल्या लोकभाषेमध्ये हा वितरित करा. आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये अगदी माहीम भट जर पाहिला तुम्ही, काय माहीम भटाची जी भाषा आहे, तर त्यावेळेला माहीम भटांनी असं हे करून ठेवलेलं आहे, जे आपण आता उदाहरण देतो. माहीम भटांनी त्यावेळेला ती भाषा वापरली, ती अशी होती, गावो हस्ती आला, जात्यंद हस्ती पाहो गेले. जात्यंद म्हणजे पूर्णतः आंधळे. गावात हत्ती आला, तेथे आंधळे हत्ती पाहायला गेले. माहीम भट पुढे असं लिहितात, एकू पूछ लागली, एकू पोटू लागले, एकू पाऊ लागले, एकू सोंडू लागली, एकू पाठ लागली. ते पुढे असं लिहितात, पूछ लागली तो म्हणे हत्ती खराटियासारखा, पाठू लागली तो म्हणे हत्ती भिंती सारखा, पाऊ लागला तो म्हणे हत्ती खांबासारखा, पोटू लागले तर म्हणे हत्ती कोथाळीयासारखा, सोंडू लागली तर म्हणे हत्ती मुसळासारखा. तयामध्ये भांडण वाढती, ते समयी डोळस तेथे येती. तो डोळस त्यांना असं वदती की हा हस्तीचा एकू अवयव असे. म्हणजे हा हत्तीचा एक अवयव, सोंड हा एक अवयव आहे, पोट हा एक अवयव आहे, पाठ हा अवयव आहे, पाय अवयव आहे, ऐसा अवयवयुक्त तो हस्ती. तसं त्या काळानंतर जे काही संत निर्माण झाले, आता मी सुरुवातीच्या संतापासून सांगायचं नाही, मी जनरल घेतो आणि मला नाथांकडे वळायचंय. म्हणून मग हे सगळे संत त्या त्या काळातल्या भाषेशी त्यांनी एकरूपता दाखवलेली आहे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि हे दाखवत असताना आता ज्ञानेश्वरांचं जर म्हणाल तर ज्ञानेश्वरांनी ओवीच्या भाषेतनं सांगितलं. त्यावेळेला ओव्या लोकांना समजत होत्या, ओवीच्या भाषेमध्ये समजत होतं. पुढे 16व्या शतकात जर पाहिलं तर तुकोबांनी अभंग लिहिलेले आहेत. मग सगळ्यांचे कल्याणकारी जर मार्ग आहे
तर मग तुकोबाच्या रचनेला अभंग का म्हणायचं? ज्ञानेश्वरांनी रचलेल्या रचनांना ओव्या का म्हणायचं? आणि त्याच्यात विशेषतः ज्ञानेश्वर माऊलीच्या नंतर सगळ्यात महत्वाची घटना घडली की, आणि त्यावेळेला म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या नंतर 250 वर्षांनी, सर्वसाधारण जर आपण पाहिलं तर 250 वर्षांनी नाथांचा जन्म आहे. नाथांची तो कालखंड आहे. त्याच्या अगोदर कबीरही होऊन गेले. मग कबीरांच्या यांना दोहेच का म्हणायचं? का त्यावेळेला लोकांना ते समजत होतं. त्या वेळेला लोकांची जी परिभाषा होती, त्या वेळेला त्या संतांनी त्या लोकल लँग्वेजमध्ये, म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या प्रादेशिक भाषेमध्ये त्यांनी रचना केलेल्या आहेत, का त्या वेळेला त्या लोकांना समजत होत्या. तसं साधारण आता नाथांचं जर म्हणाल काय, तर नाथांचं सोडा, सगळ्या संतांची परफेक्ट तारीख जन्माची आपल्याला फारशी सापडत नाही. त्यांचा कालखंड बाकी सापडतो. एक नाथाचा कालखंड हा साधारण माझ्या अभ्यासाप्रमाणे साधारण 1533 ते साधारण 1599 हा कालखंड जो आहे हा नाथांचा आहे. मूळचं त्यांचं पैठण हे गाव आहे, आपल्याला सगळ्यांना माहित असेल. रुक्मिणी आणि सूर्यनारायण या दाम्पत्याला 3 नंबरचा जो मुलगा झाला, त्या मुलाचं नाव त्यांनी अर्थात एकनाथ ठेवलं. आता वाईट एक गोष्ट झाली नाथांची. बऱ्याच वेळेला बघा, तुम्हाला गरिबी सगळं शिकवते. बरं, गरिबी माणसाला सगळं शिकवते. फुल पोट भरलेलं असेल आणि जर एकाला सांगितलं फुल पोट भरलेलं आहे आणि एखाद्याला सांगितलं की तू भाकरीवर लिही आणि भुकीवर 4-5 ओळी सांग, त्याला भाकरीवर आणि भुकीवर सांगता येणार नाही, कारण त्याचं पोट फुल भरलेलं आहे. परंतु जो खरोखर उपाशी आहे त्याला जर भाकरीची व्याख्या विचारली तर मित्रांनो, साहित्यामध्येही तुम्हाला शब्द सापडणार नाही असं त्या माणसाच्या तोंडून शब्द येतील भाकरीविषयी. म्हणजेच काय, प्रसंग, संकट आणि स्वतःवर बेतलेला प्रसंग याच्यातून माणसाला खूप शिकायला मिळतं. विशेषतः अनाथपण, गरिबी, एकलेपण या सगळ्या गोष्टी माणसांना शिकून जातात. नाथांचं नेमकं ते झालं. नाथांचे आई वडील फार लवकर वारलेत आणि लवकर वारल्यामुळं त्यांचे जे आजोबा होते चक्रपाणी, तर यांनी त्यांचा सांभाळ केलेला आहे. पण पुढे काय झाले त्यांच्या आयुष्यात, 12 वर्षाचे असताना त्यांचं मन लागत नव्हतं. आई बापाशिवाय अनाथ असणारं पोरग, समोर सगळ्या प्रकारचे समस्या लोकांना दिसतायत, त्यांनाही दिसतायत, नाथांनाही दिसतायत. भगवान बुद्ध जसं असं म्हणतात की माणसाचा चेहरा सुद्धा आपल्याला वाचता आला पाहिजे. तो की संकटग्रस्त आहे, भयभीत आहे की क्रोधित आहे, हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. आणि भुकेल्याची भूक आपल्याला जाणता आली पाहिजे, त्याला मदत करता आली पाहिजे. भगवान बुद्धाचं जे मानसशास्त्र आहे हे अत्यंत अत्यंत फार प्रचंड मोठं, त्यांचं त्याच्यावरती फार मोठा अभ्यास आहे. मानवी मनाच्या मानसशास्त्राचा शास्त्रज्ञ असं मी भगवान बुद्धाला म्हणतो. कारण समोरचा माणूस त्यांना लगेच समजत होता. तीच अवस्था या देशातल्या संतांच्या बाबतीत झालेली आहे. तुम्ही भगवान बुद्धाचं व्यक्तिमत्व, त्यांचं समाज प्रबोधनाकडे किंवा सत्य शोधण्याकडे त्यांचं वळणं, जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, त्याचं नायनाट करता येतो, त्यासाठी दिलेला अष्टांग मार्ग, हे सुचण्यासाठी त्यांना आपल्या मनाची अवस्था थेट खोल विचारात न्यावी लागलेली आहे. इतर संतांना इतकं खोल जाता आलं नाही. इतर संतांना एवढं खोल जाता आलं नाही, परंतु दिसलेल्या संकटावर, समोर असणाऱ्या समाज मनावर, समोर दिसत असणाऱ्या
चुकीच्या गोष्टीबद्दल, समोर दिसत असणाऱ्या वाईट वागणुकीबद्दल या सर्व संतांनी आपापल्या परीने लिहिलेलं आहे. माझ्या वाचनात एका ठिकाणी हे अगदी स्पष्ट आहे की जेव्हा भगवान बुद्ध देवाच्या संदर्भात त्यांना विचारलेले जे प्रश्न आहेत, तुम्ही देव आहेत का नाही, प्रेषित आहेत का नाही, देवदूत आहात का नाही, मग तुम्ही कोण आहात, त्यांनी त्यावेळेला जे उत्तर दिलं होतं, मी फक्त बुद्ध आहे. तसं माझ्या अभ्यासाप्रमाणे मला एका ठिकाणी एक जाणवतंय की ज्ञानेश्वरांना सुद्धा जेव्हा त्यांना आता समाधी घ्यायची त्याच्या अगोदर नामदेवाने त्यांना विचारले की आता आम्ही कुठल्या देवाला पूजायचं, तेव्हा ज्ञानेश्वरांनी सांगितले काय, नामदेवा, देव ते कल्पित, शास्त्र ते शाब्दिक, पुराणे सकळिक भाष्कळिक. देव ही कल्पना आहे, खोट आहे. मग पुन्हा त्यांनी विचारलं, मग आता आम्ही कोणाला पूजायचं, तर त्यावेळेला ज्ञानदेव असं म्हणतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. माणसाला पूजा हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या या विचाराच्या बंच नंतर 1533 मध्ये जन्मलेले आणि अत्यंत गरिबी अवस्थेमध्ये अनाथ झालेल्या एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना वयाच्या 12व्या वर्षी गुरु केलेला आहे. आणि गुरु केल्याच्या नंतर साधारण 6-7 वर्षे ते त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत. साधारण 18-19 वर्षानंतर त्यांनी सुरुवात केलेली आहे समाजाच्या प्रबोधनाला. महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला तुम्हाला सांगायची आहे की त्यांनी आतापर्यंत, म्हणजे तसं पाहिलं तर नाथांनी काय काय केलेलं आहे. नाथाचे प्रमुख ग्रंथ म्हणजे एकनाथी भागवत हा एक त्यांचा ग्रंथ आहे, भावार्थ रामायण हा एक त्यांचा ग्रंथ आहे. विशेषतः ज्याच्यावरती स्वयंवर नाटक निर्माण झालं पुढे, ते रुक्मिणी स्वयंवर ही लिखाण त्यांचंच आहे. विशेषतः भारुड, अभंग आणि गवळणी या गोष्टी त्यांनी समाजापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. मुळात म्हणजे नाथ महाराज हे जातीयतेच्या प्रचंड विरोधात होते. प्रचंड जातीयतेच्या बाबतीत प्रचंड विरोध त्यांचा असायचा. आणि केवळ त्या विरोधामुळे त्यांना काही वेळेला इथल्या साजूक लोकांचा त्रासही झालेला आहे. त्यांनी सरळ सरळ विरोध केलेला आहे त्या गोष्टीला. त्यावेळेला त्यांची बायको गिरजाबाई ही त्यांना सांगायचे की अहो, एवढा विरोध तुम्ही लोकांना करू नका. विशेषतः त्यांच्या 2 मुली होत्या, गोदावरी आणि गंगा, आणि एक पोरगाव ताहरी. त्यांना असं वाटायचं की आमचा बाप असं का करतो, असं का म्हणतो. कारण त्यांनी ज्या त्यांच्या रचना केल्या होत्या, ह्या रचना रूपकाच्या माध्यमातून होत्या. रूपक म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीला समोर ठेवायचं, फक्त उदाहरण त्या गोष्टीचं द्यायचं, त्या गोष्टीचं फक्त उदाहरण द्यायचं, परंतु त्याच्यावरती मुख्य विषय जो आहे तो त्याच्यावर विषय छानपैकी घ्यायचा. मग अभंगाच्या बाबतीत त्यांनी तेच केलं, गवळणीच्या बाबतीत तेच केलं, आणि विशेषतः भारुडाच्या बाबतीत या देशामध्ये भारुड हा प्रकार जो आणला गेला, तो भारुड हा प्रकार नाथांनी आणला गेलेला आहे. भारुड या शब्दाचा अर्थ बहुरूढ असे ते भारुड. बहुरूढ म्हणजे काय, की वेगवेगळ्या रूढी, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे विषय या सगळ्यांना स्वीकारून खऱ्या अर्थानं समाजाची समाजमन घडवणं, बहुरूढाच्या माध्यमातून वेगवेगळ्या चालीरीतीला समोर ठेवून सुद्धा आपलं साहित्य लोकांपर्यंत, आपलं शिकवण लोकांपर्यंत गेली पाहिजे, ही जी भूमिका त्यांनी सुरुवातीला घेतली ती भारुडाच्या माध्यमातून घेतली. आता तुम्हाला माहित असेल किंवा माहित आहे की नाही मला माहित नाही,
परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नाथांनी जे भारुडाची निर्मिती केली, त्या निर्मितीमध्ये तुम्ही नाथांचं कुठलंही भारुड घ्या, कुठलंही भारुड घ्या, नाथांचं कुठलंही भारुड घ्या, मग तो विंचू चावला ते असू द्यात, आली आली व भागाबाई असू द्यात, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाईन तुला हे भारुड असू द्यात, बाय मी भोळी ग भोळी हे असू द्यात, दार उघड बाया आता दार उघड बाया हे असू द्यात, कुठलंही भारुड घ्या, राम भजन करी माकड यांचा गुरु असेल बोकड ते घ्या, काय कुठलंही भारुड घ्या. नाथांचे जवळजवळ माझ्या अभ्यासाप्रमाणे साधारण 1800 भारुड आहेत वेगवेगळे विषयावरती, फार विषय वेगवेगळे हाताळलेले त्यांनी. आता मी तुम्हाला त्यांनी जे सुरुवातीचं जे भारुड केलेलं आहे त्याचं थोडंसं निरूपण मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. मला गाता येणार नाही, परंतु तोडक्या मोडक्या शब्दात मी ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. नाथ महाराज असं म्हणतात, सूर्य उगवला प्रकाश पडला, आडवा डोंगर आडवा डोंगर आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. कुठल्याही देवाच्या दर्शनाला न जाणारा, कुठल्याही मंदिरात न जाणारा एकनाथ महाराजांचा विचार सूर्याला नमस्कार करतो, कारण सूर्य हा सगळ्या ग्रहामध्ये मोठा आहे. सूर्य हा पृथ्वीचा पोशिंदा आहे. सूर्यावरती सगळ्या प्रकारची सृष्टी, चराचर सृष्टी सूर्यावरती चाललेली आहे. आणि हे चांगलं असताना ते मध्येच ओरडतात, अग ग ग ग ग विंचू चावला. ते शब्द पहा कसे आहेत. कोणाला सांगू विंचू चावला, काय मी करू विंचू चावला, अग ग ग ग विंचू चावला. तर त्याच्यामध्ये त्यांनी जी रचना पुढची केलेली हे मला भारुड महत्वाचं नाही वाटत. त्या भारुडामध्ये असणारा मतितार्थ जो आहे तो मला फार महत्वाचा वाटतो. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, काम क्रोध विंचू चावला. बघा आता, विंचू हा एक प्राणी आहे. त्या विंचू नावाच्या प्राण्याला त्यांनी मदत घेतली आणि त्या प्राण्याभोवती त्यांनी माणसाच्या आयुष्याच्या प्रश्नांची गुंफण केलेली आहे. काम क्रोध विंचू चावला. बघा कुठला विंचू चावलाय, काम क्रोध. आपले 6 शत्रू कोणते आहेत, काम क्रोध मद मत्सर आणि मोह, हे जे आपले शत्रू आहेत त्यातला काम क्रोध विंचू चावला. म्हणजे माणसाला सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठला विंचू चावलाय, तर काम आणि क्रोध. भगवान बुद्ध क्रोधाच्या बाबतीत फार सुंदर सांगतात, अकोचिमम आवधिमम अजनिमम आहसिमे तेसन उपनयंती वेर तेसन संमंती. भगवान बुद्ध असं म्हणतात की त्यानं मला मारलं, त्यानं माझा अपमान केला, त्यानं माझं वाटोळ केलं, मी बघून घेईल. भगवान बुद्ध असं म्हणतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये बदलाची भावना जोपर्यंत ज्याच्या अंतःकरणामध्ये बदलाची भावना आहे तोपर्यंत त्यांच्या अंतःकरणाचं वय कधीही शमत नाही. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. तम म्हणजे काय, अंधार. एकदा काम आणि क्रोध याच्यामध्ये माणूस सापडला की अंतःकरणामध्ये अंधार दाटतो. आणि अंधार दाटला की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही दिसू शकत नाही. तुम्हाला फक्त बदला दिसू शकतो, तुम्हाला फक्त शत्रू दिसू शकतो. काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. त्याने माझा प्राण चालला आणि मला रोग लागलाय तो काम क्रोध मद मत्सर आणि मोह या सगळ्या षड रिपूमध्ये माझ्या अंतःकरणात निव्वळ अंधार दाटलेला आहे. आता त्याच्या पुढे ते काय म्हणतात माहितीये का, मनुष्य इंगळी अतिदारुण. मनुष्य इंगळी अतिदारुण. कोणाला विंचू म्हटले त्याने लक्षात घ्या, त्यानं कोणाला विंचू म्हटलंय लक्षात घ्या. मनुष्य इंगळी अतिदारुण, मज नांगा मारिला तिनं. माणूस हा सगळ्यात मोठा विंचू आहे. माणूस ही सगळ्यात इंगळी आहे. विंचू म्हणजे विंचू, पण इंगळी म्हणजे विंचवापेक्षा मोठा प्राणी जरा.
मज नांगा मारिला तिनं. सगळ्यात माणूस हा कधी शांत बसत नाही. भगवान बुद्ध ज्या पद्धतीने सांगतात की सुभाषिता या वाचा येतं मंगलम उत्तमं, की आपली वाचा शुद्ध असावी, आपली वाचा चांगली असावी, की जी वाचा फस्स वाचा नसावी, जी पिसुना वाचा नसावी. फस्स वाचा म्हणजे खोटी भाषा आणि पिसुना वाचा म्हणजे निंदा नालस्ती. तुम्ही सांगा मला, आज माणूस एकमेक भेटल्याच्या नंतर त्या दोघांमध्ये हजर नसलेल्या त्रस्त माणसाबद्दल किती वाईट निंदा नालस्ती करतो आपण. नाथ महाराज तेच म्हणतात, मनुष्य इंगळी अति दारुण, मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिनं. मला कोणी डवचलंय? माणूस नावाच्या मोठ्या विंचानं मला डवचलंय आणि सर्वांगी वेदना जाणं त्या इंगळीची. आणि त्या माणसानं मला मारल्यामुळे, डंख मारल्यामुळे माझं काय झालंय? सर्वांगाची वेदना झाली. आता भगवान बुद्ध असं म्हणतात की तुम्हाला दुःखातून बाहेर जर पडायचं असेल तर माझ्या धम्मात तुम्हाला यावं लागेल. आणि माझ्या धम्मात येताना तुम्हाला पहिल्या 5 गोष्टी पाळाव्या लागतील, तर तुम्हाला पुढचा धम्म समजेल. माझ्या धम्माची पहिली पायरी जी आहे ते पहिले पंचशील आहे. पंचशील समजल्याशिवाय तुम्हाला पुढचं कळणार नाही. त्यासाठी पानातिपाता आदिनदाना कामे सुमिच्छाचारा मुसावादा आणि सुरा मेरे ही तुमची पहिली परीक्षा आहे. नाथ महाराज त्यावेळेला स्पष्ट सांगतात की माणूस ही कशा पद्धतीची इंगळी आहे. भगवान बुद्ध ज्या पद्धतीने सांगतात की तुम्हाला याच्यावरती दुःख आहे, दुःखाला कारण आहे, पण याच्यावरती उपाय आहे. जगात आतापर्यंत या देशात तुम्हाला फसवण्यासाठी 8 अवतार निर्माण झाले. मत्स्य कच्चे वरा नृसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण अवतार झाले, पण एकाही अवतारानं तुमचं भलं केलं नाही. एकाही अवतारानं दुःखावरती उपाय दिला नाही. एकाही अवतारानं 4 महासत्य मांडण्याची हिंमत झाली नाही. उलट त्या अवतारांना कसं मरण आलंय याच्याबद्दल मी बोलत नाही, परंतु मराठीच्या अगोदर, महानिर्माणाच्या अगोदर वैशालीमध्ये माझा बुद्ध सांगतो आनंदाला की हे नंतर मी जाणार आहे. आता बुद्धाला कुठला देव म्हणणार आता तुम्ही नाही. तर भगवान बुद्ध असं सांगतात की प्रत्येक माणसानं, आता तुम्ही बघा, आपण त्रिशरण म्हणताना बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मी बुद्धाला अनुसरतो, मी धम्माला अनुसरतो, मी संघाला अनुसरतो, मी दुसऱ्यांना तिसऱ्यांना अनुसरतो, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी हिंसा करणार नाही. आता तुम्ही हा कधी विचार केला का हो? भगवान बुद्धानं मी हा शब्द का वापरला? प्रथम पुरुषी एकवचनी हा शब्द बुद्धाने का वापरला नाही? तर ती गाथा काय बुद्धाला एकट्याला म्हणायची होती का? नाही. मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, मी असं करेल, मी तसं करेल, हे जेव्हा प्रत्येक समाजातल्या प्रत्येक मी कडून येईल तेव्हा मीची संख्या वाढेल आणि या देशात समता नांदेल. एवढा त्या मीचा मोठा अर्थ आहे. बाबासाहेबांनी सुद्धा 22% देताना मी हा शब्द वापरलेला आहे जाणीवपूर्वक. हे अगोदर मी करायचे, कारण बुद्धाचा दम हा प्रवचनाचा नाही, हा सांगायचा नाही, हा अनुसरणाचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बाबासाहेबांनी तेच केलेलं आहे. आणि म्हणून नाथ महाराज त्याचं उत्तर असं देतात. बघा नाथ महाराजांचं उत्तर आहे, मनुष्य या विंचवाला उतारा. बघा जसं बुद्धाने मानवी मनाच्या मानसशास्त्राचा अभ्यास करताना तुमच्या मनाला सुख मिळेल यासाठी भगवान बुद्धानं 8 मार्ग दिलेले आहेत. ते सगळे तुम्हाला माहिती आहेत, आता सांगायचं नाही. सम्यक दृष्टीपासून तर समाधीपर्यंत जे 8 मार्ग दिलेले आहेत, नाथांनी सुद्धा याच्यामध्ये हे मांडले की या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. या विंचवाला उतारा आहे. काय मागे सारायचं आहे? तमोगुण मागे सारा. तमोगुण म्हणजे समोरच्या माणसाचाच नाही तर विचाराचा नाश करणारा विचार, रागाचा नाश करणारा विचार, क्रोधाचा नाश करणारा विचार, हिंसेचा नाश करणारा विचार. तमोगुण मागे सारा. आणि पुढे काय? सत्वगुण लावा अंगारा. सत्वगुण खरेपणा जो आहे या खरेपणाचा अंगारा लावा. आणि मग काय महाराज म्हणतात की तसं जर केलं, सत्वगुण लावा अंगारा,
विंचू उतरेल झरझरा. जर सत्य जर स्वीकारलं तर हा विंचू 100% उतरू शकतो. नाथ महाराज आपल्या त्या विषयातनं काय सांगतात बघा, कुठला विषय मांडतायत. म्हणजे एका बाजूला ते हे सांगतात की समाजामध्ये ज्या वाईट रूढी आहेत, चाली रूढी आहेत, या रूढी बंद होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या बंद होण्यासाठी प्रत्येक मीने, प्रत्येक माणसाने या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू उतरेल झरझरा. आणि नंतर मग म्हणतात शांत केली जनार्दने. आणि माझं ही रचना मी कोणाला अर्पण केलेली आहे? जनार्दन स्वामींना. आणि ते म्हणतात की अशानं माणूस शांत होईल आणि मग कुठलाही विंचू असला तरी तो मला विंचू चढणार नाही. सांगा तुम्ही मला, भगवान बुद्धाचा ओतप्रोत विचार या भारुडात भरलेला आहे. नाटकात एक दुसरं भारुड फार फेमस आहे, माहिती की तुम्हाला? ते सांगतो तुम्हाला. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. तेव्हा दुसरी तिला विचारते, कागबाई कागबाई कागबाई. तेव्हा ती म्हणते मोडकेच घर. काय शब्द आहे पहा, मोडकेच घर तुटकेच छप्पर, मोडकेच घर तुटकेच छप्पर, फाटकेच लुगडे तुटकीच चोळी. आता खरोखर दारुड्या नवऱ्याची अवस्था काय होते? समाजातल्या वाईट प्रवृत्तीवर भारुडाच्या माध्यमातून, करमणुकीच्या माध्यमातून, लोक रंजनातून लोक जागृती करणारे हे महिलांच्या संदर्भातलं गीत आहे, म्हणजे भारुड आहे. फाटकेच लुगडे तुटकीच चोळी. शब्द काय वापरले पहा, फाटकेच लुगडे, चोळी तुटकी आहे. मग दुसरी बाई काय म्हणते, अगं फाटकं काय असे ना, पण त्याला शिव ना, ते शिवून जा, धू आणि ते नीटनेटकं वापर. तर ती काय म्हणते माहिती का, फाटकेच लुगडे तुटकीच चोळी, त्याला शिवाया दोरा नाही मला नवरा नको ग बाई, त्याला शिवाया दोरा नाही मला नवरा नको ग बाई. कुठे शब्द वापरले त्यांनी, कशा पद्धतीने त्यांची रचना आहे की याचा अर्थ याच्या पुढे तुकोबांनी काय सांगितलं माहिती का एका ठिकाणी, म्हणजे जर तुम्हाला प्रपंच करता येत नसेल, बुद्धानं सुद्धा सांगितले, लक्षात घ्या. काय तुकोबांनी पण सांगितलेले, सोसता सोसेना संसाराचा ताप, त्याने माय बाप होऊ नये. पोरं व्हायला काय फार मोठं वेदमंत्र लागत नाही, पण त्यांना संस्कार देणं, त्यांना माणूस बनवणं, त्यांना शीलवान बनवणं आणि समाजाच्या संकट समयी त्यांच्या पायांना ताकद देणं, त्या संकटासाठी पळत जाण्यासाठी त्यांना ताकद देणं, हे बापाचं काम आहे. आणि हे जर होत नसेल तर त्याने मायबाप होऊ नये, त्यानं मायबाप होऊच नये. दुसरी गोष्ट ती असं सांगते की तुटकेचं छप्पर जे आहे याचा अर्थ हे जे तुमचं शरीर आहे, काय म्हणजे अर्थ एका बाजूला की या नवऱ्याकडे काहीच नाही, काहीच नाही याच्याकडं. पण नाथांनी यासाठी शब्द कोणता वापरला परत तुम्हाला ते सांगतो. नाथांना काय अपेक्षा आहे, तुटकेचं छप्पर. याचा अर्थ कळाला का? याचा अर्थ सगळ्यात महत्वाचं की भगवान बुद्धानं सांगितल्याप्रमाणे तुटकेचं छप्पर, तुटकेच छप्पर, याचा अर्थ सगळ्यात महत्वाचा, हे जे शरीर आहे तुमचं, हे जे शरीर आहे हे नश्वर होणारं शरीर आहे. परत इथे बुद्धाचा शून्यवादाचा सिद्धांत आपल्याला समजेल, कम्म विपाकाचा सिद्धांत पण समजेल, कम्म नियमनाचा समजेल. हे सगळं समजतं आपल्याला भगवान बुद्धाच्या विचारातनं. आणि हा देह, हा नश्वर देह आहे, या पार्थिव देहाला तुम्हाला शिवायला पाहिजे. मग ती काय म्हणते ना, याला शिवाया दोरा नाही मला नवरा नको ग बाई. त्याला सुई दोरा कोणता पाहिजे, तर नाथांचं म्हणणं आहे की तुम्ही अज्ञानातून सज्ञान व्हायला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही शिक्षित व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला जगण्याचा अर्थ कळेल. मग तुमची बायको म्हणणार नाही नवरा नको ग बाई.
बघा, बाई माणसाच्या संबंधात नातं दुसरं पण एक फार महत्वाचं मला वाटतं. काय? बाई मी भोळी ग भोळी, बाई मी भोळी, बाई मी भोळी ग भोळी, बाई मी भोळी. नवऱ्याला देते आंबाड्याची तरी, नवऱ्याला देते आंबाड्याची तरी, आपण खाते पुरणपोळी, बाई मी भोळी ग भोळी, बाई मी भोळी. बाई साहेबांना, म्हणजे या बाई साहेबांना बघा, म्हणजे काही लोक तोंडावर बोलतात वेगळं आणि कृती वेगळं करतात. बऱ्याच वेळा जाणत असेल, आपण भगवान बुद्धांच्यावर प्रवचन देतो, आपण भगवान बुद्धांच्यावर प्रवचन देतो, पण प्रत्यक्षात वागताना चुकीचं वागतो. ते उदाहरण इथे दिलेलं आहे, ते उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. काय? मी स्वतः खाते पुरणपोळी, 8 दिवसा बाजारात जाते, काय 8 दिवसा बाजारात जाते आणि 50 केळी मोजून खाते, बाई मी भोळी ग भोळी. म्हणजे त्या बाईच्या खोटारडेपणावर गीताच्या माध्यमातून नाथाने कशी टीका केलेली आहे पहा. बाजारात जाते, कोणाचं काय होऊ दे काय होऊ, पण स्वतः 50 केळी खाऊन मोकळी होते आणि तरी ती म्हणते काय, बाई मी भोळीच आहे. समाजामध्ये अशी दुतोंडी माणसं समाजामध्ये आहेत. हे नाथांनाही दिसलेलं आहे, भगवान बुद्धालाही दिसलेलं आहे, तुकोबांनाही दिसलेलं आहे. माफ करा, आजही तुम्हाला मला दिसत आहे. हे चुकीचं नाही. नाथांचं एक दुसरं एक भारूड मला फार भावतं. काय? एखाद्या घरामध्ये एखादी मुलगी लग्न करून गेली, ती नणंद लग्न करून गेली आणि जेव्हा ती एखाद्या सणावाराला येते, भावजे खोटारडी भावजे, ती काय म्हणते माहितीये का, बाई साहेब आल्या व बाई साहेब आल्या, बाई साहेब आल्या व बाई साहेब आल्या. पुढे काय सांगते माहिती का, बाई साहेबांना करीन म्हटलं, बाई साहेबांना करीन म्हटलं सोन्याच्या बांगड्या, बाई साहेबांना करीन म्हटलं सोन्याच्या बांगड्या, बाई साहेबांना करीन म्हटलं, बाई साहेबांना करीन म्हटलं खडीची चोळी. पुढे ती काय म्हणते, पण शिंप्याची जळाली आळी, बाई साहेब आल्या हो बाई साहेब आल्या, बाई साहेब आल्या हो बाई साहेब आल्या. बाई साहेबांना म्हटलं, बाई साहेबांना म्हटलं घेईल वाळे, लेकराला तिच्या, बाई साहेबांना म्हटलं करीन वाळे वाळा, बाई साहेबांना वाटलं करी ते वाळा, पण सोनाराचा फुटला डोळा, बाई साहेब आल्या व बाई साहेब आल्या. म्हणजे काही काही माणसं इतकं दाखवतात, पाहुण्याला इतकं दाखवतात की मी तुझ्यासाठी असं करतो तसं करतो तसं करतो, आणि खुशाल इकडे त्याची कशी हेरसाळ होईल हे आपण पाहतो. बदलले चेहरे, चेहरे खर तर आपला ओरिजिनल चेहरा हा खरा चेहरा असतो, पण त्या चेहऱ्यावर जेव्हा आपण मुखवटा चिटकवतो तेव्हा चेहरा बदलतो, लोकांना तो चुकीचा दिसतो. आणि मुखवटा घेऊन आपण जेव्हा जगतो, आपल्याला हे कळायला पाहिजे की ओरिजिनल चेहऱ्यावर ठेवलेला मुखवटा, त्या मुखवट्यामुळे आतला चेहरा गुदमरतो. म्हणजे त्या मुखवट्यामुळे माणूस विसरतो आणि माणूस सुद्धा अमानवी कृत्य करायला तयार होतो. नाथांना ही अपेक्षा आहे की या ठिकाणी तुम्ही बोलत तसं वागा. म्हणून 16व्या शतकातला तुकोबा सांगतो ना आपल्याला की माणसानं बोले तैसा चाले त्याची वंदने पावले. आपल्याला आपल्या पद्धतीने जगण्याचा मोठा अधिकार आहे. तो अधिकार असताना आपण चुकीच्या चेहऱ्याने का जगत आहोत? माफ करा, बागुल सर फार स्पष्ट बोलतो, पण आज जगातला 1 नंबरचा तत्वज्ञानी, जगातला 1 नंबरचा सुखाचा मार्ग दाखवणारा माणूस
जगातला एक नंबरचा दुःख समजून सांगणारा माणूस, जगात एक नंबरचा दुःखावर उपाय देणारा माणूस, महामानव तथागत भगवान बुद्ध हे डायरेक्ट बाबासाहेबांच्या माध्यमातून मला मिळाला असताना देखील माझा समाज बुद्धाचं बोट भरत नाही, हा माझा आरोप आहे. जे धरतात आणि बुद्धाचं अनुसरण करतात त्यांना सॅल्यूट, त्यांना वंदन. पण त्यांची संख्या कमी आहे, त्यांची संख्या कमी आहे. जसं महायानाच्या वेळेला नालायक भंतींची संख्या जास्त झाली म्हणून त्यांनी स्वतःला महायान म्हटलं, तशी अवस्था आता आपली झालेली आहे. गेल्या वेळेस बरं झालं, हळदीच्या संदर्भातला विषय होता तो, त्याच्यावर मी स्पष्टपणे सांगितलं. एकाने त्यात लिहिले की काय काय शंका व्यक्त केली, त्याचं कारण कोणी सांगितलं नाही. हळद लावायचं नाही एवढं म्हणतात, पण कारण कोणी सांगितलं नाही. मी स्पष्ट कारण सांगितलेली आहेत, मी स्पष्ट कारण सांगितलेली आहे. त्यासाठी पाठीमागचं व्याख्यान आहे का? कदाचित स्पष्ट बोलणार, कारण मला कुठल्या पदाची आवश्यकता नाही. मला कधी जिल्ह्याचा अध्यक्ष व्हायचं नाही, मला कधी तालुक्याचा अध्यक्ष व्हायचं नाही, मला कधी वार्डाचा शाखेचा अध्यक्ष व्हायचं नाही, मला व्हायचंच नाही. कारण मला बंदिस्त हे करायचं नाही. फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून मला जे ज्ञान पाचले की जर आपल्याला भगवान बुद्धानं एवढा मोठा विचार दिलेला तर असेल आणि बाबासाहेब नावाच्या तुमच्या माझ्या बापानं जर आपल्याला भारतीय बौद्ध महासभा दिली असेल जर असेल तर त्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून समाजाला बुद्धाकडे आणण्यासाठी आपण कुठल्या प्रकारचे प्रयत्न केलेत? जर होय करीत आहोत, केले आहेत असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा माझ्या संस्थेच्याही वेगवेगळ्या शाखा का निर्माण झाल्या याच्यावर मला चिंतन करणं गरजेचं आहे. माझ्या मायचे, माझ्या भारतीय बौद्ध महासभेचे, माझ्या मायच्या कपड्याची ओढा ताण करून चालणार नाही. आपल्याला ती संस्था जिवंत ठेवावी लागेल. भगवान बुद्धानं आपल्याला हेच सांगितलंय आणि बाबासाहेबांनी आपल्याला जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे. तरीही आपण भगवान बुद्धाच्या विचाराकडे येण्यासाठी विलंब का करत आहोत? असो, भारतीय बौद्ध महासभेवर माझं सेपरेट व्याख्यान असेल, सेपरेट. काल, आज आणि उद्या भारतीय बौद्ध महासभा, काल, आज आणि उद्या. माझ्या संस्थेचं परीक्षण मी करणं गरजेचं आहे. माझ्या माईची आबरू राखायचं माझं काम आहे. माझ्या आईला बाजारात मला बसवायची नाही, माझ्या आईला मला सजवायची आणि त्या आईचा आशीर्वाद घेऊन मला समाजासाठी काहीतरी करायचंय. ही भूमिका आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची, उपासकाची, सगळ्यांचीच असणं मला अपेक्षित आहे. आज जे मी काम करत आहे हे भारतीय बौद्ध महासभेच्या ज्ञापन आणि नियमावलीमध्ये माझ्या बापानं जे लिहिलंय त्या बापाच्या मार्गाचा किंवा त्या बापाचं बोट धरून मी अल्पसह काम करतोय. त्याच्यात यश आलं मी असं म्हणणार नाही, अपयश आलं त्याचं बोलणारही नाही. पण मी हे का करतो की बाबासाहेबांच्या आग्र्यातलं जे भाषण आहे, बाबासाहेबांचं आग्र्यातलं जे भाषण आहे की पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया, मी याच्यासाठी करतोय की त्या बापाला, तो बाप जिवंत नाहीये पण बापाचा विचार जिवंत आहे. त्या विचाराला मी निश्चित सांगू शकतो की हे बापा मरेपर्यंत बागुलसर नावाचा पोरगा तुझं कार्ट मरेपर्यंत धम्माचं आणि धम्माचंच काम करेल, ते खोटं करणं नाही म्हणून मी हे काम करतो. तसं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विषयानं, ज्या उद्देशानं भारतीय बौद्ध महासभा आपल्याला दिली त्या संस्थेच्या संदर्भात आपल्याला निश्चितपणे विचार करावा लागेल. आणि आज एक गोष्ट अत्यंत चांगली की भारतीय बौद्ध महासभेला डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर नावाचा अत्यंत सुज्ञ, सहनशील आणि ताकदवर आणि ज्याच्याकडे दिशा देण्याची ताकद आहे असा माणूस मिळाला. त्या माणसाचं निश्चित विचार पुढे घेऊन चला. कारण काही काळानंतर अशी माणसं भेटतात
आणि ते बाबासाहेबांचं रक्त आहे. अर्थात जाऊ द्या, विषय तो नाही. काय आपण ते निश्चितपणे ते पाळलं पाहिजे. तुम्हाला नाथांचं मी एक छानपैकी एक भारून मी सांगतो. बाई, आता अगोदर मी बाईची भाषा सांगते तुम्हाला. ती बाई असं म्हणते, लाडकी लेक मी संतांची ग, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची ग, लाडकी लेक मी संतांची. हिरवा चुडा हाती आला, हिरवा चुडा हाती आला, आकण मोती नाकाला. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, संत मार्गी एक झाले. लाडकी लेक मी संतांची ग, लाडकी लेक मी संतांची. आता लाडकी लेक कोणाला म्हटले त्यांनी? लक्षात घ्या, लाडकी लेक कोणाला म्हटले? चांगली जी प्रवृत्ती आहे, कुशल कर्माची जी भाषा आहे, काय ती भाषा, ती कृती, शालीनता, नम्रता, ह्या स्त्रीलिंगी शब्द जे आहेत त्याला ती लेक शब्द वापरलाय नाथांनी. मी लाडकी लेक मी संतांची, मी संतांची लाडकी लेक आहे. कारण त्यासाठी मला संतांच्या विचाराचा आधार आहे. आणि जेव्हा मी त्याच्यावर विचार करते तेव्हा मला हे जाणवतं की माझं रूप, माझं शरीर, माझा विचार, हा विचार सुद्धा समाजासाठी द्यायचा आहे. कारण मी संतांची लेक आहे. लेक हा शब्द चांगल्या प्रवृत्तीसाठी वापरलेला आहे. काय? कारण बहुजनांच्या ज्या व्यथा आहेत, बहुजनांच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा त्या व्यथेला हे रूपक दिलेले आहे त्यांनी. नाथांचं सगळं भाडं रूपकावर आहेत. आपल्याला हे समजलं पाहिजे. काय? दुसरी एक त्यांची रचना मला फार वेगळा विषय देते. नाथांच्या घरची उलटीच खून. हे नाथ काय उलट सांगायचे बरं का. लोकांना काय वाटतं, अरे फार चांगले, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. रोडगा म्हणजे काय? टोनगा. आणि भवानी आईला काय? सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आता उघडपणे जर अर्थ त्याचा पाहिला तर हे आहे की भवानी मातेला त्या टायमाला पूर्वी टोनगा कापायची. काय? म्हणून ही बाई काय म्हणते, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आता सत्वर म्हणजे लगेच मला पाव, मी तुला रोडगा वाहीन. आणि त्यासाठी ती काय म्हणते माहिती का? नंदचं कार्ट किरकिर करत. फार वेगवेगळा अर्थ बरं याला. नंदचं कार्ट किरकिर करत. नंद म्हणजे कोण? वाईट प्रवृत्ती. तिला नंद शब्द वापरलेला आहे. आणि वाईट प्रवृत्ती पोटी काय जन्माला येतं? खोट. म्हणजे वाईट प्रवृत्तीचं पोरग कोण? खोट. म्हणून ती काय म्हणते, नंदेचं कार्ट किरकिर करत, नंदेचं कार्ट किरकिर करत, खरूज होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. हे सगळं काय? सासू माझी गावा गेली. आता तुम्ही नीट अर्थ समजून घ्या बरं का. सासू माझी गावा गेली, तिकडच मरू दे तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू म्हणजे कोण? तर सासू म्हणजे माझ्या अंतःकरणातली वाईट प्रवृत्ती, ती आता संतांच्या साहित्यामुळे काय झाली? मग लांब गेली. सासू माझी गावा गेली, आता ते काय गेली? गावा गेली. आणि आता तिकडच मरू दे तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. जी माझ्या अंतःकरणातली जी वाईट प्रवृत्ती होती, दुष्ट प्रवृत्ती होती, ती सासू माझी, ती आता निघून गेली. तिला तिकडच मरू दे भवानी आई, पण तिला तिकडं मरू दे, कारण मी तुला आता रोडगा वाहणार आहे. काय शब्द आहे पहा. नंदचं कार्त किरकिर करीत, खरंच होऊ दे त्याला. सासू माझी गावा गेली, तिकडच मरू दे तिला. या शब्दांचा, या सगळ्या शब्दांचा जर तुम्ही बारीक जर अर्थ पाहिला तर तुम्हाला एक जाणवेल की या नाथांनी ज्या पद्धतीने हा विषय तुमच्या पुढे दिलेला आहे हे आपल्याला निश्चित समजलं पाहिजे. नाथांनी जर आता भारूड लिहिलंय तसं गवळणी पण लिहिलेत बरं. पण त्या गवळणी सुद्धा फार वेगळ्या आहेत हा. त्या गवळणीचा तुम्ही आहे तो शब्दाचा अर्थ घेऊ नका. त्यांची एक गवळणी बघा जी सगळ्यांना माहित आहे. त्या सगळ्यांना माहित आहे ती गवळण मी तुम्हाला सांगतो, जी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे.
बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी ग, दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. हे डायरेक्ट अर्थ घेऊ नका. बाजाराला घेऊन निघाले दही दूध ताका आणि लोणी, याचा अर्थ काय? मी बाजाराला घेऊन निघाले काय काय? दही दूध ताक आणि लोणी. ते नुसतं हे नाही बरं. दुधापासून काय काय तयार होतं नीट लक्षात घ्या. दुधापासून दही तयार होतं, ताक तयार होतं, लोणी तयार होतं, काय काय असेल ते तयार होतं. शेवटी तूप तयार होतं. दुधाचा भाव जर 80 असेल, 80 रुपये, तर तुपाचा भाव 750 रुपये आहे. म्हणजे त्या दुधावर झालेले संस्कार निर्माण झालं तूप, दुधावर झालेले संस्कार निर्माण झालं दही, दुधावर झालेले संस्कार निर्माण झालं क्रीम, दुधावर झालेले संस्कार निर्माण झालं ताक. माणूस एक आहे, पण त्या माणसाच्या अंतःकरणातून, चांगल्या संस्कारातून असे वेगवेगळे चांगले पैलू निर्माण व्हावेत, ही नाथांना खऱ्या अर्थानं. म्हणून ती म्हणते मी कुठे निघाले? बाजाराला. दुधात माझ्या पाणी नाही, कारण माझ्या सत्प्रवृत्तीमध्ये काहीही मिक्स नाही. मी वरून जशी दिसते तशीच मी आहे. माझ्यात जो तुम्हाला माझा चेहरा दिसतो बाबांनो, मी तशीच आहे. ती पुढं सांगते, मथुरेचा ग अवघड घाट. हा अर्थ वेगळा आहे. मी त्याच्यातले मोजके कडवे घेतले जे शिकवायचे. मथुरेचा ग अवघड घाट, चढताना माझी दुखती पाठ, चढताना माझी दुखती पाठ, वरून तयाची भारी खिट खिट, वरून तयाची भारी खिट खिट, थांबू नका ग कुणी गवळणी, थांबू नका ग कुणी बाई माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. आता नीट अर्थ कळून घ्यायचा. मथुरेचा ग अवघड घाट. जो सत्याकडे जाणारा रस्ता आहे तो थोडासा अवघड असतो बरं का. सत्य सांगायला फार सोपं, प्रवचन द्यायला बागुल सरांना फार सोपं वाटेल, पण बागुल सरांना सुद्धा त्या सत्याच्या रस्त्यावर चालायला अवघड आहे. ती म्हणते मथुरेचा बाई अवघड घाट, चढताना माझी दुखती पाठ. कारण ती अवघड वाट जी आहे त्या वाटेवर खाच खळगी आहे, त्या वाटेवर काटे आहेत, ते चालताना सुद्धा मला टोचतायत. वरून तयाची भारी खिटखिट, म्हणजे जो उंच ठिकाणी जो आहे तो म्हणजे कोण? तो सत्याचा विचार. त्या विचारापर्यंत जायला मला फार जड होते. म्हणून ही गवळणीला सांगते, थांबू नका ग कुणी गवळणी, थांबू नका ग कुणी बाय माझ्या ग, कोणी थांबू नका, कारण माझ्याकडे सत्य आहे. माझ्या दुधात पाणी नाही. दुधात पाणी नाही हा अर्थ वेगळा घेऊ नका. माझ्या अंतःकरणामध्ये जे सत्य आहे ते सत्य मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. ती सांगते त्याच्यात शेवटचं कडं फार महत्वाचं वाटतं मला. एका जनार्दनी गवळर ना राधा, एका जनार्दनी गवळर ना राधा, दया दुधाचा आमचा धंदा, पुरी झाली काना तुझी थट्टा, औचित पाहिल कुणी गवळणी, औचित पाहिल कुणी बाय माझ्या ग, खरंच बाय माझ्या ग, दुधात नाही पाणी बाय माझ्या ग, दुधात नाही पाणी. विचार करा तुम्ही. काय मधी तर कृष्णाला घेतला असेल, तिने काय घेतला असेल तो सोडा. त्या कृष्णाचा अर्थ परत मी तुम्हाला वेगळा सांगेल. त्याच्यात कृष्णाला जवळजवळ 42 नावं आहेत. त्या प्रत्येक नावांचा अर्थ तुम्हाला धम्मपदामध्ये सापडेल, तुम्हाला विनय पिटकात सापडेल. तुम्हाला भगवान बुद्धांनी चांगल्या गोष्टींना कोणते कोणते नामकरण केलेले आहेत हे तुम्हाला त्याच्यात दिसेल. एकदा तोही अभ्यास आपण करायला हरकत नाही. म्हणजे सांगायचं मला हा आहे की खऱ्या अर्थानं जो चांगला विचार आहे तो विचार खऱ्या अर्थानं नाथांनी याच्यातनं मांडलेला आहे. दुसरे सांगतो मला, वार्याने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले. राधा ही ती नाहीये, राधा ती नाहीये, राधा वेगळी आहे. काय? राधा ही वेगळी आहे. थट्टा ज्याला आपण म्हणतो, थट्टा हा फार वेगळा विषय बरं.
अशी ही थट्टा, भल्या भल्यांना लाविल पट्टा अशी ही थट्टा. पठ्ठे बापूरावनं त्याच्यावर फार थट्टेवरती फार केलेल्या गोष्टी. म्हणून बघा भगवान बुद्ध काय म्हणतात की प्रत्येक गोष्ट ही सम्यक पाहिजे. एखाद्याची जर तुम्ही चेष्टा करत असाल तर ती चेष्टा अति जर झाली तर तिथे चिडाचिडी होते, भांडणाला सुरुवात होते. म्हणून ती सुद्धा सम्यक असायला पाहिजे. त्याला थट्टा हा शब्द वापरलेला आहे. म्हणून आपल्याला या गोष्टी समजत असताना आपण निश्चितपणे चांगल्या विषयाकडे काय येऊ नये. एक गवळण दुसरे बघा, हळदीने मळवट भरले. काय हळदीने मळवट भरले, नाकात बुगडी, डोईवर लुगडी, दंडात पैंजण भरले. या प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे बरं. हळदीने मळवट भरले, मळवट हा भरायचा आहे. तो अंगारा, अंगारा कोणाचा लावायचा मला? सत्वगुण लावा अंगारा. विचार करा बुद्धाचा विचार. सत्वगुण लावा अंगारा, त्याचा मळवट भरलाय. नाकात बुगडी म्हणजे कुठल्याही प्रकारचा वाईटाचा वास सुद्धा मी घेणार नाही. ती नाकाला तिने बंद केलेले. डोईवर लुगडी, लुगडी ही नक्षकांत असली केव्हाही चांगली. अर्धवट कपड्यामध्ये स्त्री कधीही चांगली दिसत नाही. आणि आता तर घाणेरडी सवस आला त्या बाया. आत्ताच्या वाईट वाटून देऊ नका, पण ज्या मुली ज्या कपडे घालतात त्या पॅन्टी सुद्धा आता फाटलेल्या असतात आणि त्याला म्हणतात या फॅशन आहे. आपण चाललो आहोत कुठं? फाटलेली पॅन्ट गुडघ्यापर्यंत असणारी पोरीला काय धम्म कळणार आहे? आणि म्हणून नाथाने सांगितलं की तिला कुठं कुठं बाईने काय काय करावं, लुगडी कोणती असावी, डोईवर लुगडी कसावी, आणि दंडात पैंजण. दंडात पैंजण. आता बघा तुम्ही, दंडात कधी पैंजण असतं का हो? विचार करा तुम्ही, पैंजण कुठं असतं? पैंजण पायात असतं. पण इथं नाथ काय म्हणतात? दंडात पैंजण भरले. बापरे, दंडात पैंजण भरले म्हणजे हिने काय केलंय? आपल्या भाषेत ढुंगणाचं काढून डोक्याला गुंडाळले, असा त्याचा अर्थ आहे. नाथांना ते अपेक्षित नाही की समाजानं चालीरीतीप्रमाणे निश्चितपणे नीट वागावं. त्यांनी पुढे फार एका ठिकाणी छानलेले काय, गायीची वासरे, बर का काय म्हणतात ते, गायीची वासरे म्हशीला सोडली. जमेल का हो? गायीचं वासरू जर म्हशीला पाजायला लावलं तर म्हैस त्याला जवळ घेईल का? तिचं बछडं वेगळं आहे, गायचं बछडं वेगळं आहे, वासरू वेगळं आहे. म्हणून त्यांचे नावं सुद्धा वेगळे आहेत. याला बछडं म्हणतात, त्याला वासरू म्हणतात. शेळीचं बाळ असतं त्याला करुडू म्हणतात, घोड्याचं असतं त्याला शिंगरू म्हणतात. फरक आहे ना, बाळांना सुद्धा फरक दिलेला आहे ना. पण नाथ असं म्हणतात, गायीची वासरे म्हशीला सोडली आणि म्हशीची वासरे गायीला सोडली. काय आता बैलाची धार काढू कशी? बैलाची धार काढू कशी? देवा तुझ्या मुरली पायी माझं वाटोळ रे झालं. इथे श्रीकृष्णाला सुद्धा दोष दिलाय, कारण तू सांगतोस तसं तूही वागत नाहीस. कारण आता तुझ्या राज्यात सुद्धा गायीची वासरं म्हशीला आणि म्हशीची वासरं गायीला सोडली जातात आणि बैलाची धार माणसं आता काढायला लागलात. याचाच अर्थ माणसं सत्य सोडून असत्याकडे जायला लागलेली आहेत, हे आपल्याला समजलं पाहिजे. नाथांनी अभंगही लिहिलेत. तुम्हाला सगळ्यात मोठं एक अभंग माहित आहे जो भीमसेन जोशीने गायलेला आहे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. बघा याच्यातला अर्थ वेगळा आहे बरं. माहेर पंढरपूर काय म्हटलंय की भगवान बुद्धानं शेवटच्या नाला सोपऱ्यावरनं जेव्हा महाराष्ट्रात हे घाट सोडून वरती आले तेव्हा भगवान बुद्ध जास्तीत जास्त काळ कुठं थांबलेले आहेत? याचं आपल्याला मिळते ते पंढरपुरात थांबलेले आहेत. आणि सगळ्या संत, जेव्हा हे सगळे संत जे आहेत, जेव्हा त्यांना असं वाटतंय की भगवान बुद्ध कुठं थांबलेले आहेत? त्या पंढरपुरात थांबलेले आहेत. म्हणून संत सगळे कुठे जायला लागलेले आहेत? त्या पंढरपूरला जायला लागलेले आहेत. पंढरपूरला जायला लागलेले आहेत. म्हणून नाथ म्हणतात की माझं माहेर पंढरपूर आहे. का?
कारण मला सत्याची जाण करून देणारा, मला शिलाच्या मार्गाकडे लावणारा आणि मला चांगला मार्ग दाखवणारा भगवान बुद्ध तिथे आहे. म्हणून बाबासाहेब 25 डिसेंबर 1954 देहू रोडला दुपारी 3:30 वाजता असं म्हणतात की पंढरपूरचा पांडुरंग हा दुसरा तिसरा कोणी नसून तो माझा बुद्ध आहे. बाबासाहेब पुढे असं म्हणतात, बाबासाहेबांचं वाक्य आहे तसं सांगतो. बाबासाहेब असं म्हणतात की पांडुरंग आणि विठ्ठल या दोघांमध्ये फरक आहे. विठ्ठलाला कोणी कसं मारले हे मी थोड्याच दिवसात लिहिणार आहे. बाबासाहेबांना तो वेळ मिळाला नाही. पण पांडुरंग म्हणजे कोण, पांडुर म्हणजे कोण, पांडुरंग कोणाला शब्द वापरलाय हा बुद्धाचा विचार बाबासाहेबांनी त्या दिवशी दिलेला आहे. आणि म्हणून संत सुद्धा असं म्हणतात की माझे माहेर पंढरी. काय पुढचे ते दुसरे एक हे आहे की काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. दोन अर्थ आहे त्याच्यामध्ये. आपलं जे शरीर आहे, आपलं जे शरीर आहे ते पांडुरंगाचं पंढरपूर आहे. आणि त्यातला जो आत्मा, जो श्वास आहे, चालू असणारा श्वास आहे, तो माझा बुद्ध आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. कारण तो डायरेक्ट बुद्ध आहे. हे विशेषतः या वर्षी 2026च्या वारीमध्ये 2026च्या वारीमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी 30 ते 35 ठिकाणी बाबासाहेबांचे गीत गायलेले आहेत पंढरीच्या वाटेवरती. हे तुम्हाला माहित असेल. याचा अर्थ हे आता हळूहळू व्हायला लागलेले आहे ना. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आयुष्यमान प्रकाश आंबेडकर साहेब यांनी इथल्या मोदींना प्रश्न केला, हे मंदिर तुमचं, ते मंदिर तुमचं, ते मंदिर तुमचं. आमच्या बुद्धानं, आमच्या सम्राट अशोकानं बांधलेले 84,000 विहार कुठं आहेत? त्याच्यानंतर हे बंद झाले, सगळे बंदच झाले बोलायचं. प्रकाश आंबेडकरांनी बरोबर गोटा मारला. आपल्याला हे समजलं पाहिजे की आपले नेते सुद्धा जागे आहेत, काही जागे आहेत आणि तिथे प्रश्न विचारतायत. काय पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, हा अभंग आहे. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, हा सुद्धा अभंग बघा. याच्यापेक्षा लता मंगेशकर एक अभंग कायम गायचं बघा. सकाळच्या प्रभात वंदनेला एक गाणं असायचं बघा. कानडा विठ्ठलू कर्नाटकू, कानडा विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लावी याला वेडू. आता परत बाबासाहेबांचा शब्द बघा. बाबासाहेब काय म्हणतात की विठ्ठल वेगळा आहे आणि पांडुरंग वेगळा आहे. हा विठ्ठल कुठला आहे? हा विठ्ठल कुठला आहे? कानडा विठ्ठलू. हा कुठला आहे? कर्नाटकातला आहे. आता बाबासाहेबांचा शब्द झाला की नाही खरा? कानडा विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लावी याला वेडू. बघा तुम्ही, पाया पडू गेले तव पाऊलची ना तिथे, विसावला जीव हाच माझा कानडा विठ्ठलू. अख्खं भजन जर तुम्ही पाहिलं ते नाथांनी अशा पद्धतीची गोळी इथल्या सांप्रदायिक लोकांना दिली. हे प्रत्येक जण ते ओरडतात, त्यांनी म्हणतातच, पण त्याचा अर्थ त्यांना माहित नाही. त्यांना फक्त टलटा भिडवता येतो, त्याच्यात स्वर मिसळले जातात, त्याला सुंदर गीत केलं जातं. त्या गीताचा अर्थ फार भयान आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून नाथ महाराज या पद्धतीचं काम करतात, ते आपल्याला हे समजलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं एक नाथाचं सगळ्यात मोठं काम जे मला माझ्या अंतःकरणाला जे भावलेलं आहे ते काम मला तुम्हाला शेवटच्या क्षणी मला ते तुम्हाला सांगावं असं वाटतं की जे आळंदी जे आहे, काय ते आळंदी जे आहे, त्या आळंदीमध्ये जे ज्ञानेश्वराची समाधी जी आहे, काय तुम्हाला माहित नसेल पण ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार, मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरांच्या समाधीचा शोध हा नाथांनी लावलेला आहे. नुसताच लावला नाही तर त्या समाधीचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर कधी ज्ञानेश्वर माऊलीच्या गाभाऱ्यात गेलात तर तो गाभारा जो आहे ना, गाभारा,
तो गाभारा बांधण्याचं काम एकनाथांनी केलेलं आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण ज्ञानेश्वरांनी आयुष्यभर विसोबा शास्त्री म्हणजे आळंदीतला सगळ्यात महान नालायक ब्राह्मण, त्यानं ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांना शिक्षा दिली की तुम्हाला मेल्याशिवाय तुमच्या मुलांना शुद्ध करता येणार नाही. ती आईबाप शुद्ध बेटावर मेले. ज्ञानेश्वर हा विचारानं पूर्णतः बुद्धाचा आहे. आता ज्ञानेश्वराभोवती जे काही रचना केलेल्या आहेत ह्या सगळ्या चुकीच्या आहेत. हे कोणीही यावं माझ्याशी चर्चा करायला याबाबत, कोणीही. कारण राजा शशांकाच्या काळात भंतेंना मारण्यासाठी राजा शशांकाने जे बक्षिसं लावली होती त्यावेळेला लोक भंते दिसले का मारायचे. त्याच वेळेला काही लोक रानात पळून गेले. नुसते रानात पळून गेले नाही, डोक्याचे केस वाढवले, दाढीचे केस वाढवले, परंतु त्यांनी पीत वस्त्र जे म्हणतो काशाय वस्त्र हे सोडलं नाही. ते सगळे नाथ झाले. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, चरपटीनाथ, चौरंगीनाथ हे सगळे नाथ झाले. त्या नाथ पंथातला शेवटचा नाथ जो आहे गहिनीनाथाचा शिष्य हा निवृत्तीनाथ, पण ज्ञानेश्वरांचा मोठा भाऊ, आणि निवृत्तीनाथाचा शिष्य ज्ञानदेव आहे. आणि म्हणून ज्ञानदेवाची भाषा ही परिवर्तनाची भाषा आहे. आता ज्ञानदेवाच्या भाषेमध्ये जी घुसडाघुसड केलेली ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. पण ज्या ज्ञानदेवाच्या भिक्षेच्या झोळीमध्ये जेव्हा एका बाईने तांदूळ ओतले, विसोबाने त्यांच्या झोळीमध्ये शेण टाकलं. हे लक्षात घ्या. इतकं छळलं त्या लोकांना. शेवटी छळून ज्ञानेश्वर माऊलीने स्वतःला संपवलं. 16-17 वर्षाचा पोरगा कधीही मरण पत्करणार नाही. पण संत साहित्याची अशा पद्धतीची यांनी वासलात लावलेली आहे. आणि या संतांचं साहित्य परत निर्माण झालं नाही पाहिजे आणि जे आहे ते संपलं पाहिजे. म्हणून आता बनावट संत निर्माण झालेत. खरं तर हे संत नाहीत, हे जंत आहेत. हे जंत निर्माण झाले आणि यांनी माणसांना संपवलं. विशेषतः इथल्या व्यवस्थेने संतांना वाढू न देण्यासाठी संतांमध्ये जाती पाडल्या. संत सेना महाराज नाही म्हणत, सेना नावी, गोरा कुंभार, सज्जन कसाई, सावता माळी. अरे संत म्हटल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागे जात हा शब्द नसायला पाहिजे ना. परंतु इथल्या व्यवस्थेने तो लावला, कारण संत संपले पाहिजेत. संत जर संपले नाही तर जनतांचं कसं चालणार, यांचे मठ कसे मोठे होणार. काल परवाचा एक संत, नाव सांगत नाही, काल परवाचा एक संत, त्यांनी कित्येक बाया भोगल्या, परंतु माझ्या बौद्ध समाजातली एकही बाई त्या संताकडे गेली नाही आणि भोगून घेतलं नाही, कारण ती भीमाची लेक आहे. पण जे अंधश्रद्धेत गेले, ज्यांनी संत सोडला, ते बाकी तिकडे गेले आणि त्या वासनेला बळी पडल्या धर्माच्या नावाखाली. आणि म्हणून नाथांचा उद्देश होता माणसांना सखल ज्ञान देणं, माणसांचं पुण्यकर्म वाढवणं, माणसांमध्ये लोकशिक्षण ज्याला आपण म्हणतो ते लोकशिक्षण कशा पद्धतीचं असायला पाहिजे याचे धडे नामदेवांनी फार वेगवेगळ्या भाषेतनं दिलेले. तुकोबांनी सुद्धा एक, आता शेवटचे 2 मिनिटं घेतो, तुकोबांनी सुद्धा, तुम्हाला माहित नसेल पण तुकोबांनी सुद्धा नाथांचं अनुकरण केले. बरं, तुकोबांनी सुद्धा नाथांचं अनुकरण केलंय. तुकोबांनी सुद्धा एक भारूड लिहिलेलं आहे. तुकोबाचे भारूड फार वेगळे आहे. तुकोबाचे फक्त तुम्हाला असं वाटतं की तुकोबाकडे फक्त अभंगच आहे, नाही, तुकोबाकडे भारूड सुद्धा आहे. तुकोबाचं एक भारूड एक सांगतो तुम्हाला, संपवतो. तुकोबाचं एक भारूड, फू बाई फू फुगडी फू दमलस काही माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. फार मोठा अर्थ आहे बरं का. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू, म्हातारपणी नवरा केला दोही पोर खेळू, आता फुगडी फू.
याचा अर्थ फार मोठा आहे. भगवान बुद्धाच्या शून्यवादाचा सिद्धांत तुकारामांनी आपल्या याच्यात मांडलाय. फू बाई फू, फुगडी फू, दमलास काय माझे गोविंद तू, आत पकड बाहेर म्हातारपणी नवरा केला. अरे ज्या वयात तुला धम्म शिकायचा, ज्या वयात तुला शालीनता शिकायची, ज्या वयात तुला पंचशीला शिकायची, त्या वयात बावळाटा तू बोंबलत थिंडतो आणि म्हातारपणी लग्न केलं तो ही पोरं खेळू. ते स्वप्न पाहतो म्हातारपणात लग्न करून मग 2 पोरं काढू. नाही रे, नाही नाही, त्या वयात त्या गोष्टी झाल्या पाहिजे. कारण म्हातारपणामध्ये तुला धम्म शिकून तुझा काहीच फायदा नाही, कारण तू फिरणार नाहीस. आमचे ज्ञानोबा कांबळ्यांचं एवढं वय झाले, आमच्या पीके पवारचं वय झाले, तरी बिचारे हिंडतात. त्याचं कारण हे आहे का त्यांना योग्य वयामध्ये माझा बुद्ध मिळाला, योग्य वयामध्ये तुमचा माझा बाप आम्हाला मिळाला. आम्ही त्या बाबासाहेब नावाच्या बापाचे ऋणी आहोत. मला अभिमान आहे मित्रांनो, मला अभिमान आहे मी या जातीत जन्मलो. मला अभिमान आहे मी या जातीत जन्मलो. या जातीत जन्मलो म्हणून मला 33 कोटी देवांची मिराजदारी करण्याची गरज भासत नाही. मला माझं काम सफल होण्यासाठी मला कुठलंही बकरू कापावं लागत नाही. मला कुठल्याही ब्राह्मणाला दान द्यावं लागत नाही. माझ्या बापानं माझी व्यवस्था फार चांगली केली. मला एकही सण करू द्यायचं नाही. बापाने सांगितलं एकही सण आपण करत नाही. आणि बेईमानपणाने जे बौद्ध लोक जे सण करत असतील ते आजच सांगतो ते बेईमान आहेत आणि बेईमानांच्या नादी लागू नका. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद. आपण सर्वांनी ऐकलं. मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आपणा सर्वांना उदंड आयुष्य मिळो, आपलं कल्याण हो. भगवान बुद्धाच्या विचारानं आपण सुद्धा सद्गतीत हो, पुण्यशील हो, तुमचं मंगल हो, कल्याण हो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भीम.